हॅलो सोनम, तुला आवाज येतोय माझा? हो हो येतोय, बोला की. चकोली आत्ताच झोपली, किरकिर करत होती, तिला ताप आली म्हणून मी हळू बोलत आहे तुम्हाला. का ग सोनम, काय झालं? दवाखान्यात घेऊन गेली नाहीस का मग तू आईसोबत तिला? नाही, मी आईला सकाळीच म्हणाले होते आपण दवाखान्यात जाऊ, तर चकोलीची ताप राहीना गेली तर मला म्हणल्या 2 दिवस तर वाट बघ म्हणल्या, लगेच ताप आली की लगेच सर्दी झाली की दवाखान्यात जायचं, गोळ्या घ्यायच्या, गोळ्या बऱ्या नसतात असं म्हणू लागल्या तुमची आई. सोनम, चकुली छोटी आहे ग, तुला तर कळायला पाहिजे ना. आईला नाही तर नाही समजलं, आई गेल्या जमान्यातले विचार करते, पण तू तर घेऊन जाऊ शकतेस ना तुझ्या लेकराला. अहो, मी काय बोलू, तुमची आई एक शब्द बोलू देत नाही मला, नुसतं वसवस नसनस करत राहते. तुम्हाला काय माहिती आहे, तुम्ही तिकडे गेलेत. एरवी तरी तुम्ही येत गेले, 2-4 महिन्याला चक्कर टाकत गेले, 7-8 महिने झाले, तुम्हाला आमची आठवण येईना गेली का आता? सोनम, का नाही येणार ग आठवण? मी इतक्या दूर तुमच्यासाठी तर आलोय ना ग, जॉब करायला. तू तर समजून घे की मला. 4-5 दिवसापासून वाट बघायला तुमच्या फोनची, फोन नाही केला तुम्ही, मीच तुम्हाला करणार होते. माझ्या फोनमध्ये बॅलन्स नव्हतं, आईचा फोन घे बाबा म्हटलं तर आई नुसतं वसवस नसनस करतात. खूप कठीण असते ग सोनम, लेकरापासून, आईवडिलापासून, बायकोपासून, सगळ्यांपासून दूर राहून जिंदगी जगणं. तुम्ही दोघी माझा जीव आहात ग, असं कसं म्हणालीस तू की आमची तुम्हाला आठवण येत नाही का? काय करू मी? सकाळी उठलं तेव्हापासून माझी भागदौड असते. उठा, हे करा, ते करा, आंघोळीला पाणी ठेवा, टिफिन बनवा, आपले कपडे धुवून टाका, सगळं काही करा, टिफिन रेडी करा, घेऊन जा. उगं जास्त पगार भेटायली म्हणून फॅमिलीपासून दूर राहणं कितपत योग्य आहे हो? माझी डिलेव्हरी झाल्या झाल्या 1 महिन्यातच तुम्ही निघून गेल्या, त्याच्यानंतर तुमची चकोली कशी दिसायली तुम्ही कधी बघितलं का? सोनम, तुला काय वाटते मला तिची आठवण येत नाही? मला तुमच्या दोघींची खूप आठवण येते ग, पण काय करू, नाविलाज आहे माझा. जॉब आहे, पोटापाण्यासाठी तुमच्या सगळ्यांसाठी मला काही ना काहीतरी करावं लागेल ना. हे असं काम काय कामाचं हो? 4-4, 5-5 महिने तुम्ही आमचा चेहरा बघत नाही, आम्ही तुमचा चेहरा बघत नाही. घरामध्ये काही गोडधोड केलं की वाटते माय काय खायलेत की काय नाही, की एकटा जीव आहे, काय बनवतात की काय नाही, की नुसतं खिचडी बनवून खायलेत की काय आहे, की रडू येते नुसतं खाता खाता, ताटामध्येच थेंब पडतात बघा. खूप वाईट असते हो परिस्थिती. एका लग्नानंतर एका बायकोपासून नवरा दूर राहते आणि त्यातल्या त्यात माझी डिलिव्हरी झाली, छोटंसं आपलं बाळ आहे. मला खूप वाईट वाटते हो, असं कसं झालं असेल? सोनम, प्लीज समजून घे ग. 1-2 वर्ष मला, नंतर मी तुमच्या दोघींना, तुम्हाला सगळ्यांना सोडून कुठेच नाही जाणार ग. 1-2 वर्ष माझं फक्त प्रमोशन होईपर्यंत मला समजून घे प्लीज. काय समजून घेऊ हो? इथं मुलगी झाली म्हणून तुमची आई किती ताने मारते मला, खाताना बिताना खालीवरी नुसती बघत असते. मुलगी होणं माझा दोष आहे का? आपल्या मुलीकडे चकुलीकडे थोडंसं पण आई लक्ष देत नाहीत, बघत नाहीत. लढली तरी किती वेळ रडू देतात तिला. सोनम, ही गोष्ट जर मी आता आईला फोनवर बोललो, आता मी तिकडे येऊन तर बोलू शकत नाही ना, पण तिला जर फोनवर बोललो ना मी, तर आईला वाटेल की सोनम चुगल्या करायली, नवऱ्याला सांगायली माझ्याविषयी काय काय भडकून द्यायली, असं आईला वाटते. अहो, तुम्हाला काय माहिती आहे, सासरमध्ये नवऱ्याशिवाय जगणं किती मोठं दुर्भाग्य असते त्या सासरवाशींला. तुम्हाला हे नाही कळणार हो कधीच. सोनम, ए सोनम, बघा तुमची आई आवाज किती मोठ्याने द्यायली. त्यांना माहिती आहे चकोली झोपली असेल, तिला ताप यायली, पण काहीतरी काम असेल, हळू येऊन बोलणार नाहीत मला रूममध्ये, इतक्या मोठ्याने आवाज देतात. त्यांना काय करायचंय? सोनम कशी पण कामं करते, चकोली उठो झोपो राहो, तिला ताप येऊ काही पण येऊ, सोनम जाणं चकोली जाणं. खरंच ग सोनम, मी कुणाकुणाचं टेन्शन घेऊ ग? इकडे जॉबचं टेन्शन, 2-2, 3-3 महिने पगारी होत नाही, तिकडून तू तसं मला बोलायली, आईचं वागणं मला सांगायली, आई तशी काऊन वागायली मला कळना गेले आता. अजून आईचं वागणं तुम्हाला कुठं माहीत आहे हो? आई कशा कशा वागतात, खाण्यापिण्याविषयी, कामाविषयी. चकुली रडली तरी म्हणतात मला अगोदर तू तुझं कामं करून घे, लेकरं का रडत नाहीत काही लोकाचे. किती किती वेळ लेकरू माझं रडून रडून कोरडं पट लाल भडक होते, त्यांना दयामया जराशी पण येत नाही का? त्यांना मुलगी नाही, तुम्हाला बहीण नाही? असो, जाऊ द्या, तुम्ही तुमची काळजी घ्या, करत जा, खात पीत जा, जीवाला जास्त काय असं सेविंग करायचं बघू नका, जीवाला खात पीत पण जाऊ, पोटाला मारत जाऊ नका. सोनम, तुला किती वेळची आवाज द्यायले मी, ऐकू येईना गेले का? नाही ऐकल्यासारखं करायलीस ग. अहो, आई आल्यात, फोन ठेवा, मी तुम्हाला नंतर बोलते. काय झालं आई, काय म्हणता? यांचा फोन होता, चकुलीची तब्येत कशी आहे विचारत होते. हे बघ सोनम, कामधंदे सोडून किती वेळ फोनवर बोलत बसत जाऊ नको. लेकरू झोपले तोपर्यंत कामं करत जा, नंतर लेकरं उठला म्हणून लेकराचा बहाणा करतेस तू. तसं नाही हो आई, तुम्ही चकुलीच्या अंगाला हात अजून लावून बघितलाच नाही. तिला ताप किती आहे बघा ना, डोकं नुसतं तापतंय तिचं, सर्दी पण खूप आहे तिला, खोकलायली पण ती, म्हणून मी शांत हळूहळू बोलत बसले होते तिच्या पप्पाला. ते सगळं नंतर बघ, किचन मध्ये भांडे किती पडलेत ते बघ अगोदर, घासून घे त्याला, कधीपासून माशा लागायल्यात नुसत्या. हो आई, लगेच जाऊन करते मी. तुम्ही थोडं बसता का चकोली जवळ? तिच्या सोबत बसायला ती कुठे पळून जाणार आहे की काय? ताप आली ना तिला, तिच्या अंगावर टाक, तिचा आवाज येईल, रडेल तेव्हा तुला मी आवाज देईल, नंतर येऊन तिला दूध पाजव तू.
पण आई असा लेकरासोबत भेदभाव करत जाऊ नका हो. ती मुलगी आहे म्हणून तुम्ही तिला कधी अंगाला हात पण लावत नाही, कधी तिला आंघोळ पण घालत नाही. कालपासून तिच्या अंगाला ताप आहे, तुम्ही हात पण तिला लावून बघितला नाही. छोटंसं बाळ आहे हो माझं, तिच्या संग नस करत जाऊ नका. तिचे पप्पा पण नसतात, 2 दिवसापासून ताप आहे. तिला घेऊन जावा म्हणलं तर तुम्ही नको नेऊ म्हणायला तिला दवाखान्यामध्ये. लेकरू माझं तसंच तपायलंय, रडायलंय, झोपायलंय, उठायलंय. तुम्हाला पण मुलगी आहे ना आई, तुम्ही तुमच्या मुलीसोबत असाच व्यवहार केला का लहानपणापासून? मग ही माझी मुलगी नाही का? मला पण वाईट वाटत असेल ना, तिला ताप आहे ते. असं वसवस नसनस करत जाऊ नका आई. मुलीची जात आहे, आपल्या घरी राहणारी नव्हती. आज ना उद्या तिचं लग्न होईलच की. असो, राहू द्या, भांडे घासत घासत बघते मी तिला. तुम्ही तुमचं काय काम आहे ते करा, बघू नका. राहू द्या, माझ्या लेकराला मी आहे ना, मी बघेल. पण एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा आई, एक दिवस असा येईल ना की तुम्हाला तुमच्या अशा वागण्यावर एवढा पश्चाताप होईल. पण तुम्हाला पश्चाताप या गोष्टीचा होईल की त्या ठिकाणी त्यावेळेस तुमच्याजवळ कोणीच नसणार, कोणीच. हे असला इमोशनल ड्रामा माझ्यासमोर करत जाऊ नको. जाऊन जा, भांडे घास, जा. तुझं तू काम कर, जा. शिकू नको मला. इथं माझं लेकरू बिमार पडले नुसतं तापीनं, आणि यांना फिश खा, अंडे खा, मटण खा, याच्याशिवाय यांना काही सुचत नाही. यांना कोणाचीच पर्वा नाही. असे तर लोक आहेत हे. सासूबाईला म्हणलं आई बघावं जरासं छकुलीला, मी करते काम, तर म्हण की तिनं कुठं पळून जाते की काय एवढूसं लेकरू ते. कधी येता व तुम्ही, कधी येता? हे तर वनवास व्हायला बघा नुसता. तुमच्या लेकीला कोणी बघत नाही व. मला पण डिलिव्हरीमध्ये माझ्या आईकडे राहू दिलं नाही. तुम्ही पण बोलले आईसोबत कोणी नसते, मी पण चलो करमत नाही. आई छकुलीकडे बघून तरी जराशी खुश आनंद राहील म्हणून. छकुलीकडे बघणं तर दूरच राहिलं. तुमची आई माझ्या लेकीला हात पण लावून बघत नाही. 2-3 दिवसापासून मी ह्या लेकीला ताप आली, तिनं हात तरी लावून बघितली का? लेकरू माझं सोन्यासारखं, बापासून नाही दूर आहे. मायासून काळजी घेऊ शकत नाही. काय कामाचं तुमचं घर? किचनमध्ये लेकराला टाकून मला काम करावं लागायले. एवढा वनवास काही कामाचा नसते. हिला पण पोरगी असेल ना. हिचा काय गुन्हा आहे बरं? छोटंसं लेकरू न कळत आहे ते, तिला काऊन पाप द्यायचा उग? खरंच ग बाई, मी असं कुठंच बघत नाही ग. असं घर कसं आहे, लेक झाली म्हणून यायनं मला किती त्रास दिला ग 1.5 महिन्यापासून. नुसता वास यायला या कांद्याचा आणि फिशचा. लेकराला मी ह्या रूममध्ये सोडू तरी कसं, इकडं काम करू तरी कसं? हालचाल करतंय लेकरू माझं, मच्छर बसतंय, खोकलायलंय, सर्दी झाली, ताप यायली लेकराला माझ्या, नुसतं पुरपुर करायलंय. खरंच बाई, असा वनवास नको, असा सासरवास बी नको. याच्यापेक्षा तर लेकरू नसलेलं बरं ग माय. त्याचा काय पाप आहे? आलं ते जगामध्ये, त्याला माहित आहे का माणसं असे आहेत ते. हे काय सोनम, छकुलीला किचन रूम मध्ये आणून काऊन टाकलंस तू असं खाली? आई मी तिला आणणार नव्हते, ताप आहे तिच्या अंगाला खूप. स्वयंपाक करता करता येऊन जाऊन तिला बघावं म्हणलं मी रूम मधून. पण अजून वाटलं माय मच्छर माशी बसन लेकराच्या अंगावर, खोकलायली, अंगावर ठेवत नाही काही नाही तिनं. म्हणून माझ्या लेकराला मला नाविलाजानं असं किचन मध्ये आणून खाली टाकावं लागलं. किती घाण वास यायलाय, कांद्याच्या डोळ्यात पाणी आलंय, नुसतं माशीचा वास किती घाण यायलाय. लेकरू तसं झोपलं आई माझं, तुम्हाला दिसत नाही व थोडंसं पण तुम्ही घेत नाही. पोरगी आहे म्हणून ती. बरं आणलं ते आणलं, झोपू दे तिला शांतपणे. स्वयंपाक कर तू, उशीर झालाय अगोदर, सगळ्यांना भुका लागल्याता. फिश बनवायला वेळ लागते. तू एवढ्या मंद गतीनं आणि केअरलेसपणे कामं करतेस ना सोनम, त्याचंच आहे बघ हे. पटापट लेकरू झोपल्यानंतर लवकर लवकर कामं आटपावे लेकरूवाळे बाईनं. तुम्ही हे म्हणू शकता आई की लेकरू झोपल्यानंतर पटपट कामं कर सोनम, कारण लेकरू नंतर उठते. पण तेव्हा म्हणत नाही की लेकरू जेव्हा जागी असते. सोनम मी बघते तिला, तू कामं आहेत तुझे बाकी ते करून घे तू. एवढी काय किळस आहे तुम्हाला माझ्या लेकीची की तुम्ही तिच्याकडे बघत नाही? झोपलेली आहे किचनमध्ये, मात्र मला म्हणणं गेल्या सोनम लेकरू झोपले, सर्दी खोकला आहे ग, ठसक्या बिस्क्याचा वास येईल, घेऊन जाते तिला मी तिकडं का होईना. असंच जर तुमच्या आईनं तुमच्यासोबत केलं असतं आई, तर तुम्हाला किती वाईट वाटलं असतं. मोठेपणी तुम्हाला कोणी सांगितलं असतं तर. मुलगी होणं पाप नसते आई, पण तुम्ही काय पाप समजता की काय मला हेच कळत नाही. तिच्याकडे बघत पण नाही कधी तुम्ही. डिलिव्हरी झाल्याने पण तुम्ही मला माझ्या आईकडे राहू दिलं नाही. किती कंबर दुखते माझी, तुम्हाला काय माहिती आहे? तुम्हाला वेदना कळत नाही तो आई एका पोरीच्या.
मला तर खुशी मावना गेलती. मी माझ्या आईला म्हणले, आई माझी सासू म्हणाली की सोनम 1.5 महिना हो का 2 महिना हो का 1 महिना हो तुझी डिलिव्हरी झाली ना बाई, आम्ही तुझं करतो घरी, चल तू. पण इथे आल्यानंतर समजलं तुम्हाला माझ्या लेकीची काही गोडी नव्हती, काही आवड नव्हती, तुम्हाला कामाची गोडी होती. तुम्ही कामासाठी मला बोलवून घेतलं आई. बरं असं जाऊ दे, बोलून घेतलं तर घेतलं. तुम्हाला माझ्या लेकीचा लाड येत नाही ते येत नाही, ठीक आहे, मी समजून घेते, पोरगी आहे ना ती. पण तुमचे काम तुम्हाला घरामध्ये सगळे टायमिंगवर पाहिजे, एवढं पण तुम्हाला कळत नाही की सोनमला किती दिवस झाले डिलेव्हरी होऊन तिच्या लेकीला मी घेत नाही, ती लेकीला घेऊनच काम कसे करत असल. ए बया, बस झालं तुझं रडगरानं, तुझं नेहमीच असते बघ. नाही हो आई, तुम्हाला नाही कळणार हे कधीच. लेकीचा माईमध्ये किती जीव असते आणि माईचा लेकीमध्ये कसा जीव असते ते तुम्हाला नाही कळणार आई. असं जाऊ द्या, जा तुम्ही हॉलमध्ये नाही तर तुमच्या रूममध्ये, तुम्ही तुमचे कामं करा काय आहेत ते. मी छकुलीला बघत बघत स्वयंपाक बनवते आणि तुम्हाला आवाज देते जेवण बनल्यानंतर. स्वयंपाक झाला की मी छकुलीला घेऊन दवाखान्यामध्ये जाऊन येते, बघते तिला काय झालं की काय नाही, की ताप राहीना गेली. लेकरू बरोबर दूध बी पिना गेले, झोपून झोपूनच राहिली तिनं. कर बाई तुझी रडत रडत मंद गतीने काम, मला भूक लागली, लवकर स्वयंपाक बनव. तिलाच बघत बसू नको, आता झोपली तिने, आता तरी पटापट स्वयंपाक बनव, नाही तर म्हणशील तिने नंतर उठली आता बनणार नाही मी स्वयंपाक, नंतर बनवते. तुझ्या आता हे नेहमीचेच नाटकं झालेत बघ. उठ लवकर आणि बनव स्वयंपाक. हो, नाही तर उगाच घरानं सांगत बसते मला. कधी येता हो तुम्ही, बघा ना तुमच्या लेकीचा बायकोचा किती वनवास व्हायलाय, ते येऊन बघा की पटकन तुम्ही. राहू वाटना गेले मला, लेकरू माझं तापीनं तपून निघायला यायला, खाया पियाचं पडले तुमच्या माईला. येऊ नये यांच्याकडे, पण नाविलाजानं यावं लागलं, नाविलाजानं द्यावं लागणार आहे माझं लेकरू. आता पण घेतो म्हणतात की नाही की. आई, सायंकाळचे 6-7 वाजून गेले, तर सकाळपासून मी काहीच नाही खाल्लं. छकुली रडायली, तिला ताप आहे म्हणून जरासं घ्या ना बरं तुम्ही प्लीज. माझा पण बीपी लो झालाय ग सोनम, त्याच्यामुळे मी फ्रूट खायले बघ. आणि हो, तसं पण तिला ताप आहे, बाहेर बसून तरी काय करतेस, थंडगार हवा लागायली, तिला आतमध्ये रूममध्ये झोपू घाल ना तू. आई, मी तिला आतमध्ये रूममध्येच टाकलं होतं, पण ती रडू लागली. तिच्याजवळ बसून जेवण करावं म्हणलं तर ती नुसतं रडायली, मला जेवण पण जायना गेले बघा. तुम्ही 10-15 मिनिटं जरी घेतलं तर सगळं किचन वगैरे आवरते मी आणि 2 मिनिटात जेवण करते थोडंसं, बघा मला तसं पण खाऊ वाटना गेलंय. हे बघ सोनम, तू आणि तुझी मुलगी तुम्ही माझ्या नादाला दोघी जणी लागत जाऊ नका. तू तुझ्या रूम मध्ये जाऊन काही पण कर, तिला झोपू घाल रूम मध्ये, नंतर जेवण करतो. एवढा काय राग आहे हो आई तुम्हाला आमच्या मुलीचा? मुलगीच तर आहे ना ती, एवढूसं लेकरू आहे, तिचा काय दोष आहे या जन्मामध्ये, या जगामध्ये तिनं आली ते. आज 4-5 दिवसापासून तिच्या अंगाला ताप आहे आई, तुम्ही एरवी पण तिच्या अंगाला हात नाही लावून बघितला. हे बघ सोनम, अगोदरच माझा बीपी लो आहे, मला पण घाम यायला, चक्कर यायलात बघ. तुम्हाला जास्त काही बोलू बोलू टेन्शन देऊ नको, मी घेणार नाही छकुलीला. एवढा काही टालाय तुम्हाला माझ्या लेकीचा? 10-15 मिनिटं तुम्ही तिला घेऊ शकत नाही म्हणल्यानं तुम्हाला काय बोलू मी? आई, मी खरंच एक गोष्ट बोलते, तुम्हाला राग येईल, पण तुमच्यासारखी बाई मी खरंच कुठे नाही बघितली. मी मानलं की समाजामध्ये मुलगी नको वाटत असेल, पण तुमच्या एवढं नकारात्मक कोणीच वागत नसेल आई, तेवढं तुम्ही चुकीचं वागता. असो, जाऊ द्या, मी माझ्या लेकीला बघते, मी करते काय करायचं ते. तुम्ही तुमचं शेप खायला ते खा तुम्ही. मुलगी जन्माला येणं पाप नसते आई, काय माहिती जग मुलीला वेगळ्या नजरेनं आणि वाईट नजरेनं का बघते की आज ते तुम्ही पण करायल्या. असो, जाऊ द्या, म्हातारपण तुमच्यावर पण येणार आहे, कधी ना कधी तुम्हाला या गोष्टीची जाणीव होईलच की, पण वेळ निघून गेलेली असते तेव्हा. खरंच जर हे सगळं ऐकायला छकुलीचे पप्पा राहिले असते ना, तर मी तुमच्या घराकडे तोंड वर करून बघितलं नसतं, 1 मिनिट पण तुमच्या घरामध्ये राहिले नसते. ज्या ठिकाणी माझ्या मुलीला मान सन्मान इज्जत नाही तिथे मी राहून काय करू? ये बस कर बाई, तू हा ड्रामा, जाय तू तुझ्या रूम मध्ये, खाय ना तर तशी झोप, मला काही सांगू नको. ते नाटकच करायली, 4-5 दिवसापासून तिला ताप आली, ते का जगाच्या लेकराला ताप येते की नाही, तुझ्याच लेकराला ताप आली की काय? असं कसं म्हणाले आई, जगाच्या लेकराला ताप जरी येते ना तर तुमच्या एवढा हाडहूड कोणीच करत नाही हो. दवाखान्यामध्ये घेऊन जातात तर ते एवढूसं लेकरू आहे, त्याला काय कळते हो काय झालंय काय नाही ते आपल्याला. आज तर छान वाटायलंय माझ्या पिल्लूला इतक्या दिवसापासून. हा, पप्पाला कॉल करूत का ग मा पिल्लू? आता पप्पाला कॉल करायची काय गरज आहे माझ्या पिल्ल्यांनो, आलो मी. बापरे,
बापरे, किती दिवसानंतर तुम्हाला बघून कसं वाटत आहे मला. कशा आहात तुम्ही? असं अचानक कशाला? फोन पण नाही केला आम्हाला. मी जर फोन केला असता तर तू माझी वाट बघत राहिली असती. मला तुला सरप्राईज द्यायचं होतं सोनम. आणि हो, तसं पण खूप दिवसापासून तू सांगत होतीस ना, छकुलीची तब्येत बरोबर नाही, तिला ताप यायली, घेऊन जाणं होईना गेले दवाखान्यामध्ये, म्हणून मी म्हणलं चला जाऊन बघावं आता. सोनम, छकुलीचा अंग अजून गरम आहे का बरं? तसंच व्हायलंय व रोज थोडंसं ताप येते, उतरते, अजून येते, उतरते. मी घरात बॉटल आणून ठेवल्या, पाजवल्या पण तिला, गोळ्या पण दिल्या मी तापीच्या. किती दिवसानंतर आज मी तिला बाहेर काढले. चला म्हणलं थोडंसं उन्हाला घेऊन बसावं. कफ पण झालाय, नुसते फुरफुर करायली, शिंका द्यायली, दूध पिलं की उलटून टाकायली, कफ झालाय तिला. सोनम, तू तर हुशार आहेस ना, जवळच क्लिनिक आहे, घेऊन जायचं ना तू आईसोबत, छकुलीला दवाखान्यामध्ये दाखवायचं ना. अहो आईचं तर तुम्ही मला काही सांगू नका. 2 मिनिटं तुमच्या लेकराला तुमच्या आईनं घेतलं नाही की तिच्या अंगाला हात लावून बघितला नाही. ताप किती आहे लेकराला, कमी आहे, जास्त आहे, शिंका द्यायली, काहीच काहीच केलं नाही तुमच्या आईने. सोनम, तू जे बोलायलीस मला विश्वासच बसत नाही या गोष्टीवर. असं कसं वागू शकते बरं आई? अहो तुम्हाला माझ्यावर विश्वास बसत नसेल. माझ्या वट्टीमध्ये दुःखाचं तापीचं माझं लेकरू आज 8-10 दिवसापासून आहे. छकुलीची शपथ घेते मी, तुमच्या आईला घ्या म्हणावं शपथ तुमची, आणि विचारा त्यांना कशा वागल्या त्या माझ्यासोबत एवढे दिवस. अहो लेकरू तापीचं होतं तुमचं. मी किचनमध्ये घेऊ खाली झोपू तिला स्वयंपाक बनवला. हो शपथ तुम्हाला सांगते मी, खूप त्रास दिला तुमच्या आईने मला, वनवास केला हो माझा. शकुलीचे पप्पा शपथ, मला पण लेकरू आहे, मी तुम्हाला खोटं नाही बोलणार. पण आई एवढं चुकीच्या वागल्या ना, आईसोबत मला एकही मिनिट राहू वाटना गेले आता. सोनम, काय तू हे सगळं खरं सांगायलीस? मला खूप वाईट वाटत आहे आणि दुःख पण होत आहे या गोष्टीची की मला जन्म दिलेली माझी आई तिच्या नातींसोबत आणि सुनेसोबत असं वागली. सोनम, मला माफ कर ग, मला खरंच माहिती नव्हतं आई तुझ्यासोबत एवढं चुकीचं आणि असं वागत आहे ते. मी कधीच सगळं काम वगैरे जॉब सोडून आलो असतो ग. सगळ्यात महत्त्वाचं, मला तुम्ही दोघी जणी या, मी आईला खूप चांगलं समजत गेलो की आई तरी आहे, मी नाही तर नाही, माझ्या बायको लेकरावर लक्ष देण्यासाठी. काय सांगू तुम्हाला, दिवस दिवस छकुलीच्या या तापीमुळे, तब्येतीमुळे लेकराचा माझा चेहरा असा लाल भडक होत गेला. नुसती उलटी करत गेली, दूध बी पीत नव्हती, काहीच खात नव्हती. 7-8 महिन्याचं लेकरू अजून काय करेल हो? तुम्हाला हे सगळं ऐकून किती वाईट वाटत आहे, दुःख होत आहे ना. मी कशी राहिली असेल माझ्या लेकराला घेऊन तुमच्या आईसोबत? खरं सांगते, तुमच्या आईला लेकरं व्हायला पाहिजे नव्हते, कारण लेकरांची किंमत त्यांना माहिती नाही हो. एवढं माझं लेकरू तापीचं होतं तरी मला म्हणत गेल्या, लोकांच्या लेकराला ताप येत नाही की काय, टाक तिला रूममध्ये, स्वयंपाक कर, कामं बाकी आहेत ते कामं करून घे. पण असं कधीच म्हणल्या नाही, ताप आहे ग सोनम, लेकराजवळ बस तू, थोडंसं कामं वगैरे आहे ते होत राहतात, बाकीचे काय आहे ते मी बघते, खाया पियाचं. खरंच ओ, एवढं मोठं घर आहे तुमचं, पण प्रेमाचा पण नाही तुमच्या घरामध्ये. तुमच्या आईसारखी बाई मी कुठेच नाही बघितली हो. सोनम, मला माफ कर ग, तुझा गुन्हेगार मी आहे, मला पनिश कर, मला तू हवं असेल ते सजा दे, पण प्लीज नाराज राहू नको असं. अरे राजेश, कधी आलास तू? आणि आल्या आल्या बायको लेकराला बघायलास, मला विचारलं पण नाही आई कशी आहेस तू? काय ग आई, तुला माझी मुलगी टोचू लागली का ग? काय झालं राजेश, आल्या आल्या काय झालं तुला? असं का बोलत आहेस मला? ओ, अगोदर बायकोला बोललास ना. बायकोनं बरंच काही सांगितलं असेल मग तुला माझ्याबद्दल. तिच्यावर काहीच नाव टाकू नको आई, तू माझी शपथ घे, जर मी तुझा मुलगा आहे तर या 1-2 महिन्यामध्ये, 4-5 महिन्यामध्ये सोनम सोबत, छकुलीसोबत तू कशी वागलीस, तू माझी शपथ घे पहिले. मी एकही मिनिट तुझ्या घरामध्ये येणार पण नाही, राहणार पण नाही. मी चाललो, आम्ही 3 जण पण चाललो घर सोडून तुझं. ठीक आहे राजेश, तू जर विचार केलाय जाण्याचा तर तुम्ही जाऊ शकता, काहीच गरज नाही माझ्या घरामध्ये राहायची. तुझ्या त्या पोरीला घेऊन, तुझ्या बायकोसोबत, आणि तू पण तसाच आहेस मतलबी. आणि मी जशी पण वागली ना, त्याचा मला काहीच पश्चाताप नाही. गेट तिकडे आहे, तुम्ही जाऊ शकता, तिघे पण. यायचं नाही परत माझ्या घराचं तोंड बघायला. हो आई, तू दाखवून दिलंस की तू आईच आहेस आणि या घरचा करताच आहेस ते. राहा एकटी सुख दुःखामध्ये, तुझं मेल्यानंतर पण तोंड नाही बघणार मी शेवटी. चल सोनम, चल या घरातून चल, कोणीच नाही आपल्या या घरामध्ये. सगळ्यात पहिले आपण छकुलीला चांगलं दाखवूया. 10 दिवसापासून ताप यायली म्हणल्याने काय काय डॉक्टर रोग सांगते की आता काय झाले की माझ्या लेकराला. खरंच मला कधीच वाटलं नव्हतं की आई आमच्यासोबत अशी वागेल, परक्या माणसासारखा आमच्यासोबत व्यवहार करेल. कधीच वाटलं नव्हतं, कधीच. अगं तुझी ही प्रॉपर्टी काय कामाची? उद्या बाजूवर झोपल्यानंतर तुला बघायला आम्हीच येणार होतो ना. चल सोनम, चल आपल्या छकुलीसोबत आपण दुसरं घर बसूयात. तसं पण घरामध्ये प्रेम आणि सुख पाहिजे, आपुलकी पाहिजे आपल्या लोकांची. पैशांचा आणि कोणत्या पण प्रॉपर्टीचा घमंड नसावा. आणि तिने आपल्याला मुलगी झाली आणि छकुली मुलगी आहे म्हणून तिनं आज दुखात आहे आणि आपल्यासोबत असा व्यवहार करते ना ती. पण जेव्हा ती बाजूवर झोपून राहिली असते ना, तिची काठी माझी छकुलीच बनली असती म्हातारपणामध्ये तिच्या.
मित्रांनो, तुम्हाला आमची आजची स्टोरी कशी वाटली कमेंट करून तुम्ही आम्हाला नक्कीच कळवा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा सासूचं वागणं कसं होतं आणि सुनेने याच्यावर काय करायला पाहिजे होतं.